प्यार किया ही नहीं फिर मारो झक. 80% पोरी पळून जाऊन बापाची नाही पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. बापाचा बिचाराचा अपमान झालाच, आईचा तर अपमान झाला, पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. राख. काही पोरीने बापाच्या घरी इकडचा तांब्या इकडे उचलला नाही, पण त्यांना 300 रुपये रोजानं कामाला जाते. खरंय का खोटंय बोला? इकडं तांब्या उचलला नाही. नाही नाही, तिची आई तिला चहा देत होती. आई म्हणायची, बाई तुला तास आहे ना, चहा टपकन घे, तासाला जाय, त्यात 2 बिस्किट टाक किंवा 2 बटर टाक, तेवढे खाऊन जाय. आई तिला बटर देत होती आणि ती आता बटरासाठी रोजाला जाते. कोण आहे माहिती का? तो काम आहे. आता लय उलट आहे, पुन्हा थोडं जड आहे. तुम्ही म्हणाली पहिलं सुधारा ना आम्हाला. आणि पहिलं मंडळ पाया पडून सांगतो, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू द्या, तिकडे उलथू द्या. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. आम्ही तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला बोलू शकतो आणि भाऊ म्हणून बोलू शकतो. मुलीवर जबाबदारी आईनंच धोका दिला हे ध्यानात ठेवा. आईला मुलीचे सगळे चाळे माहीत असतात. आया फक्त भामट्याचं सोंग घेतात, नाही तर सगळं कळतं आईला. काय म्हणणं आहे तुमचं? प्रेमात पडली पोरगी तुमची, तुम्हाला माहित नाही? नाही माहीत? घेवर माहीत, शपथ माहीत नाही? माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, जाताना दप्तर नेत नाही, तुला कळत नाही? मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला कळत नाही? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची नाही. एखादी मुलगी जर पळून गेली तर त्या आईला आयुष्यभर समाजामध्ये खाली मान घालून जगावं लागतं. लोक विसरतात तो भाग वेगळा, पण तिचं मन तिला विसरत नाही. तिला कधीतरी आपण चूक, अरे लोक विसरून जातात तो भाग वेगळा, पण मन विसरत नाही. मग समजत नाही का आईला? आईला सगळं माहिती आहे. बोला तुमचं काय मत आहे? पोरगी पळून गेलो, आई म्हणते मला अंदाज आलता. तू काय ध्यानाला बसली? हसण्यावारी गोष्टी देऊ नका ह्या. तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं तुम्ही कुटुंब संपून टाकलंय. महिना मंडळ पाया पडतं तुमच्या. नवऱ्याचं सगळंच ऐका असं माझं मत नाही, पण पोराला आणि पोरीला नवऱ्याची भीती तरी दाखवा. आता तुमच्या पुढं कोणाला बोलता येत नाही तो भाग वेगळा, तुमच्या पुढं कोणाचं काही चालत नाही तोही भाग वेगळा, आणि तुम्ही कोणाला कवडीचं जुमानत नाही तोही भाग वेगळा. नवऱ्याला मानान त्याच्या पाया पडा ह्या मताचा मी नाही, पण निदान तुम्ही पोरांना भीती तर घाला. काय शाळेतून उशिरा आली, तुझ्या बापाला कळलं तर बोलेल, एवढं तर म्हणा. एवढं म्हणा. पोरगा आला ना, आईला म्हणला आई मला सहलीला जायचंय, त्यांना विचारू दे, निर्णय घेऊ नको. पोरगा बाहेर गेलो, नवऱ्याला सांगा त्याला पाठवू नका सहलीला, त्याचे मित्र नालाय की उद्या पोरगा वाया जाईल. हे काम नाही का तुझं? तुम्ही पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. खरंय का खोटंय बोला? पोरगा गेला प्याला, पोहायला गेला धरणात गेला. खरंय का खोटंय बोला? आज तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं जिंदगी घराची संपून टाकली. बोला तुमचं काय मत? आता पुढचं वाक्य ऐका. काम शरीरातला तयार झाला, आता लय उलटे उत्तर आहे, आणि तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. किती किचकटे पहा. तयार झाला काम, पहिला आला डोळ्यातून गेला मनात, मनातून गेला इंद्रियात, इंद्रियाने काय त्याला साथ दिली म्हणजे दिली, आणि तो काम जर पुरा झाला नाही तो क्रोध तयार होतो. आणि जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. नाही तर खून करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याचं फळ वाईट आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला, फळ वाईट आहे. महिला मंडळ राग आकळा. एक वाक्य सांगू, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो.
आता समजा एखाद्या बाईनं विहिरीत उडी टाकी ना करायला, तिथं भरलं, ती गेली. तुम्ही उडी टाकून मागच्यांवर फरक काय? काही नाही. तो 10-12 दिवसात बायको करणारच आहे आणि त्याला बायको मिळणारही आहे. पण तुम्ही तुमच्या आई बापाला दुःखाच्या खाईत का लोटता? का गुजीरवाल्या मुलांना वनवास देता? अरे त्यानं दुसरी आई किती जरी सुंदर आणली तर त्या पोराची ती आई होणार आहे? आई होणार आहे? अरे ती आई पुस्तकातली होईल, ती आई कवितेतली होईल, मग ती आई होईल नाही. आणि तुम्ही तुमच्या मुलाबाळांना बरबाद का करता? काय तुमच्यावर संकट आहे? आणि वरून तुम्ही म्हणायचं आम्हाला सासूरवास आहे. सासूरवासच नाही, खरा सासूरवास यांना आहे. यातले निम्मे लोक काही कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाहीत. निम्मे आता उगाच इलाज नाही म्हणून घरी जात्यात. फक्त बोलायचं नाही कोणी. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि या जगाला खरं चालत नाही. इथं खरं चालत नाही. नाही तर अख्खं कीर्तन तुम्ही खरं ऐकलं का खोटं ऐकलं आहे का? चांगली पोरगी फटकावल्यावर काय करेल पोरगी? पण आईचे लाड आहेत, आईचे. आणि त्याचा परिणाम इतका वाईट झालाय. महिला म्हणलं तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो, राग येईल. आज बापानं कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. आणि याला सगळ्याला जबाबदार आई आहे. पोरगा दारू पितो तुम्हाला माहित नाही? पोराला प्रेयशी तुम्हाला माहित नाही? पोरगा वाईट पोरांच्या संगतीत आहे तुम्हाला माहित नाही? अरे पोरगा दारू प्याला तरी तुम्ही त्वचेवर पांघरून घालायचं. पोरगा हरला तरी तुम्ही पांघरून घालायचं. काल चालेल किती? आज बापानं जमीन विकून कर्ज काढायचं, पोराला मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं दुकान टाकलं, गेम सुरू केली, 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं. इकलेले 3 जण इथं बसले. मजा मारायच्या पोरानं आणि कर्ज करायचं बापानं. आणि पोराशी बाजू कोणी घ्यायची? आईनं. आणि वरून आईनं म्हणायचं 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? बोला ना, बोला. मला कशाला बोलायला? इस्टेटीला का काढे लावायचे का? 10 गुंठे इका. पण दाद्याचं कर्ज इकली, कर्ज फिटलं, दाद्या मोकळा. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दादा तर पेतोय. हे बा माया पोराची चव नका घालू, तो काही कायम पेत नाही. दाद्यानं आणली कोणची पोर घरात? आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं. त्यानं कोणची का होईना, पण मी नाही म्हणलो बरं का, तुम्हीच म्हणला. कोणची का होईना पण आणली. हाय तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होतंय? चला खरंय का खोटंय का? आणि याच्यामुळं वाटुळं झालंय. वाटुळं आता उलट आहे का? लय किचकट आहे. काम तयार झाला, तो काय पुरा झाला नाही. मग कोण तयार झाला? क्रोध. आता ऐका. आणि काम जर पुरा झाला, पुरा तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो. लोभ, ती मलाच मिळावा. आणि मग मत्सर तयार होतो. आणि मग मी अहंकार तयार होतो. आणि माणूस सरळ नदीवर जातो. माणसं म्हणते असं का झालं? तसं नाहीये. तसं याच्यात देवाला 2 मुली आहेत. किती? 2. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. नीट ऐका. विरहिणी याचा अर्थ महिला मंडळ, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का?
आता हे काय गाठ्यातलं उत्तर आहे का? अरे हा माना नाही तर नाही म्हणा ना. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकत नाही. उत्तर सांगू, ज्याने शरीर दिलं त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? आणि जो भेटण्यासाठी आपण जन्माला आलोय, हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा का पराक्रम आहे का? हा, आणि म्हणून तिचं नाव आहे विरहिणी. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणीचा विचार करायचा नाही, कारण अभंग भूपाळीचा आहे. हा, आता भूपाळी म्हणजे काय? ती भूपाळी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. कोण? बुद्धी. आणि ती बुद्धी नावाची मुलगी ह्या गावात जन्माला आली, ह्या इथं जन्माला आली. आणि ती मुलगी वयात आली. आणि पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा. बाप ज्या मुलाला देईल मुलगी, त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता तसं नाहीये. मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत. आणि पुरी तो कुटाणा केल्याशिवाय ए पुरीनं. आणि ती पोरगी आली लग्नाला. कोण? बॉम्बाल बुद्धी बुद्धी बुद्धी. आणि बुद्धी नावाच्या पुरीनं यशात नवरा केला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. साखळी पहा किती मोठी आहे. नवरी आहे बुद्धी, तिचा नवरा आहे काम. आणि काम नावाच्या नवऱ्याची आई. आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. बरोबर आहे. त्या सासूचं नाव आहे वासना. लई किचकटे बरं का. नवरी भूपाळी, नवरा बोला ना काम, त्याची आई म्हणजे हिची कोण? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना, वासनेचा नवरा. मग हिचा कोण झाला? सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आणि दंभ नावाच्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. त्या 4 पोरी हिच्या कोण झाल्या? नंदा. करेक्ट. आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना या झाल्या नंदा. आणि एक काम, क्रोध हे झाले दीर. आणि ती पोरगी ह्या गावात नांदती. काला भजन करीन मराय एवढं गाचपाणी याच्यात आले हो नाही. आणि गावात बसला सप्ताह. कावळे महाराजांच्या नियोजनाखाली सप्ताह बसला. ग्रामस्थ आले आणि ते पुरीचा बाप तिला आणायला गेला. बाई, आपल्या गावात सप्ताह बसला, इंद्रिकडचं कीर्तन आहे, चाल. पोरगी म्हणली मी येते, पण त्यांना विचारा. त्यांना म्हणजे मालकाला. जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा, माझं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा. येईन बाई, येईन बाई, ओ येईन बाई, मुलगी पाठवा. काही आई बुवा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव भुकती, मी घरात भुकते. तिचंही कोणी ऐकत नाही, माझंही कोणी ऐकत नाही. याई बुवा, याई बुवा, मुलगी पाठवा. अहो मी तर वांग्यातलाय. मग त्या पोरीचा बाप पुरी जवळ गेला. लय किचकिट कीर्तन राहत ऐकायला. पुरीचा बाप पुरी जवळ गेला. बाई रडला. पुरीचा बाप रडला. म्हणला मी आलतो न्यायला, पण तुला काय पाठवलं नाही. पोरगी नांगाट होती, कारण बायकोचं कधी ध्यानात ठेवायचं. बायको सगळ्यांचं बोलणं सहन करील, तिच्या बापाबद्दल बोललेलं सहन करणार.
हा नाही नाही, आता नाही, पूर्वी. आता पोरगी नवऱ्याला म्हणती मा बाप माझा दुश्मन आहे. आपल्याला जास्त त्रास बापाचा झाला, नाही तर आपण 10वीलाच पडून गेलो असतो. माझा बाप कडक असल्यामुळं मला 12वीपर्यंत थांबवला. ती पोरगी बापाजवळ गेली, डोळ्याचं पाणी पुसा. का तुम्ही माझ्या दारात येऊन रडले ना, तर हा माझा अपमान नाही, तुमचा अपमान आहे. बाप म्हणला का? पोरगी म्हणली बाबा, तुम्ही जर माझं लग्न काम नावाच्या नवऱ्याशी करून दिलं नसतं तर तुम्हाला ह्या गावात रडायची वेळच आली नसती. काय भाषा आहे? हाच देव आहे. हे जी विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा, अनुभव नोहे तुझा, तुझा अनुभव नोहे तुझा. महापूजा अनुभव नाही तुझा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. फायनल झालं. आता दुसरं वाक्य आहे, कर्म हाच देव आहे. यावर तुमचं म्हणणं काय? एकच वाक्य सांगतो. आतापर्यंत जगात संत देवाकडे गेले नाहीत, देव संताकडे आले. तुम्ही अख्ख्या जगाचा अभ्यास करा. सावता बाबा देवाकडे गेले नाहीत, देव सावता बाबा आलेत. काका देवाकडे गेले नाहीत, देव काकाकडे आलेत. कबीर बाबा देवाकडे गेले नाहीत, देव कबीराकडे आले. जनाबाई देवाकडे गेले नाहीत, देव जनीकडे आले. आणि आपण देवाक चाललोय. देवाक म्हणजे नदी का चाललोय आपण का देवाकडे. पुन्हा उलट फिरा. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे, आणि कर्म हाच देव आहे. तुमचं काही म्हणणं आहे का? नाही. तिसरी ओवी आहे, संपत्ती आली तर दया येत नाही. नीट आहे का बरं का? संपत्ती जर आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. पैसा आला, ऊत आला, ऊत आला, प्याला, प्याला मेला. पैसा आला की ऊत आला. उत्तर सांगू, पैसा कमवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. पैसा मिळेल, 11 वाजता कामाला जा, 5 वाजता 500 रुपये आहेच, पण तू जर 250ची प्याला तर खानदानीत गुंठा घेऊ शकत नाही. लक्ष्मी नाही. परत महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 5-6 जण बसले. हा, तुम्ही गंध किती लावा, गंधाबद्दल मत नाही, पण तुमचा वाटोळाच होणार. तुम्ही म्हणाला असं का म्हटलं महाराज? बारीक आहे का? बारीक आहे का? 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. किती? 473. आणि 473 ओव्यांमध्ये फक्त 2 संपत्त्या आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. नीट आहे का बरं का? पण दैवी संपत्तीला 26 गुण आहेत, आणि आसुरी संपत्तीला फक्त 6 गुण आहेत. पण ओव्या जर वाचल्या तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत, आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. व्याजाचा धंदा करणाऱ्या माणसाने माझा परपंच चांगला होईल हे स्वप्नात सुद्धा पाहायचं नाही. नाही नाही, तुझ्या पोटी असा पोऱ्या जन्माला येणार, तुला भिकारी करणार. आणि अशी आहेत ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर धंदे केले, टक्क्यावर म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, अख्खी म्हातारपणी ईडी होऊन गावात हिंडतात. ईडी होऊन कुत्रीचा मुका घे, बोकडाचा मुका घे, खाला ही माणसं नीट म्हणत नाही. हे मी बोलत नाही, तुम्हाला पुरावा देतो ना. राम श्रीमंत आहे का रावण? रावण नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे? रावणाने. पण रामाने रावण का मारला? रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आसुरी संपत्ती. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा
का कोट्याधीश माणसं आहेत, पण अजून एकही घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार, आणि मारताना 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स, आणि तिघांना माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका, तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तू काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. परत नीट आहे का, ओवी फिरवायची आपल्याला. पहिली ओवी आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ. मोबाईल बंद करायचे आणि खाली बस निवांत. मला इकडे नादी लावलंय, खालून खटका लावलाय. ते शेजारच्याला तपास त्यातही चालू असेल नाही तर. ए अभ्यास ओवी सोड नका, मजा राहत नाही त्याला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आली तर दया येत नाही, दया जर आली गेलं बांबाला, संपत्ती येत नाही. आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय देव झाले आवडी जना, विसरले गुन्हा दोष, विसरले गुन्हा दोष, विसरले गुन्हा दोष. देव झाले आवडी जना, विसरले गुन्हा कीर्तनाला सुरुवात झाली नाही. 3 ओव्या फिट करा आणि आता कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची नावाची बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत नाही गाठ घेतली तरी चालेल, शेवटची भेट समजा आपली. पण कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड यायचंच नाही. लांब बसायचं, लांब बसायचं पहिल्या पंक्तीला, जेवायचं चांगला चप्पल जोड पाहायचा. हा म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावर आणि कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, पहिलंच काही कळलं नाही पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर असली अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज, ओपन, कोणीही विचारायची कधीही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काय कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्ही काही कीर्तनकार आहे का? आमचा बाप पांडुरंग आहे, आमची आई रुक्मिणी आहे, आमचा भाऊ पुंडलिक आहे, आमची बहीण चंद्रभागा आहे. आम्ही लेकर आहे. आपण फक्त फेटा बांधायचा, कमर बांधायचा. पांडुरंग काय रे? पांडुरंग उभा आहे, तो बुद्धी देईल तसं कीर्तन. तुका म्हणे मद दाढीले निरोपा, मार्ग हा सोपा, मार्ग आजूबाजू करूपा. तुका म्हणे मद. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. फायनल झालं. आता दुसरं वाक्य आहे, कर्म हाच देव आहे. यावर तुमचं म्हणणं काय? एकच वाक्य सांगतो, आतापर्यंत जगात संत देवाकडे गेले नाहीत, देव संताकडे आले. तुम्ही अख्ख्या जगाचा अभ्यास करा. सावता बाबा देवाकडे गेले नाहीत, देव सावता बाबा आलेत. काका देवाकडे गेले नाहीत, देव काकाकडे आलेत. कबीर बाबा देवाकडे गेले नाहीत, देव कबीराकडे आले. जनाबाई देवाकडे गेले नाहीत, देव जनीकडे आले. आणि आपण देवाक चाललोय. देवाक म्हणजे नदी का चाललोय आपण का देवाकडे. पुन्हा उलट फिरा. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे, आणि कर्म हाच देव आहे. तुमचं काही म्हणणं आहे नाही. तिसरी ओवी आहे, संपत्ती आली तर दया येत नाही. नीट आहे का बरं का? संपत्ती जर आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही.
पैसा आला ऊत आला, ऊत आला प्याला, प्याला मेला. पैसा आला की ऊत आला. उत्तर सांगू, पैसा कमवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. पैसा मिळेल, 11 वाजता कामाला जा, 5 वाजता 500 रुपये आहेच, पण तू जर 250 प्याला तर खानदानीत गुंठा घेऊ शकत नाही. लक्ष्मी नाही. परत महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 5-6 जण बसले. हा, तुम्ही गंध किती लावा, गंधाबद्दल मत नाही, पण तुमचा वाटोळाच होणार. तुम्ही म्हणाला असं का म्हटलं महाराज? बारीक आहे का? बारीक आहे का? 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. किती? 473. आणि 473 ओव्यांमध्ये फक्त 2 संपत्त्या आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. नीट आहे का बरं का? पण दैवी संपत्तीला 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीला फक्त 6 गुण आहेत. पण ओव्या जर वाचल्या तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. व्याजाचा धंदा करणाऱ्या माणसाने माझा परपंच चांगला होईल हे स्वप्नात सुद्धा पाहायचं नाही. नाही नाही, तुझ्या पोटी असा पोऱ्या जन्माला येणार, तुला भिकारी करणार. आणि अशी आहेत ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर धंदे केले, टक्क्यावर म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, अख्खी म्हातारपणी ईडी होऊन गावात हिंडतात. ईडी होऊन कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, खरा ही माणसं नीट म्हणत नाही. हे मी बोलत नाही, तुम्हाला पुरावा देतो ना. राम श्रीमंत आहे का रावण? रावण नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे? रावणाने. पण रामाने रावण का मारला? रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आसुरी संपत्ती. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का कोट्याधीश माणसं आहेत पण अजून एकही घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि तिघांना माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका, तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तू काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. परत नीट आहे का? ओवी फिरवायची आपल्याला. पहिली ओवी आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ. मोबाईल बंद करत येईल आणि खाली बस निवांत. मला इकडे नादी लावलंय, खालून खटका लावलाय. ते शेजारच्याला तपास त्यातही चालू असेल नाही तर. अभ्यास ओवी सोड नका, मजा राहत नाही त्याला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आली तर दया येत नाही, दया जर आली संपत्ती येत नाही. आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय देव झाले हवनी जना, विसरले गुन्हा दोष, विसरले गुन्हा दोष, विसरले गुन्हा दोष. देव झाले हवनी जना, विसरले गुन्हा कीर्तनाला सुरुवात झाली नाही. 3 ओव्या फिट करा आणि आता कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची नावाची बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत नाही गाठ घेतली तरी चालेल, शेवटची भेट समजा आपली. पण कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड यायचंच नाही. लांब बसायचं, लांब बसायचं पहिल्या पंक्तीला, जेवायचं चांगला चप्पल जोड पाहायचा. हा म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावर कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, पहिलंच काही कळलं नाही पुढं काय कळायचं.
आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज, ओपन, कोणीही विचारायची कधीही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काय कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडे आहेत. आम्ही काही कीर्तनकार आहे का? आमचा बाप पांडुरंग आहे, आमची आई रुक्मिणी आहे, आमचा भाऊ पुंडलिक आहे, आमची बहीण चंद्रभागा आहे. आम्ही लेकर आहे. आपण फक्त फेटा बांधायचा, कमर बांधायचा. पांडुरंग काय रे? ए, पांडुरंग उभा आहे, तो बुद्धी देईल तसं कीर्तन. तुका म्हणे मत दाढीले निरोपा मार्ग हा सोपा मार्ग मधु करूपा तुका म्हणे मत नावाचा मी नावाच्या सापानं मिठी मारली की आनंद गेला. अंकार नावाचा विंचू चावला की आनंद गेला. आणि तिसरी एक जण आली, तिचं नाव आहे कोलाटीन. आणि कोलाटीन हा शब्द आपण वापरीत नाही. भांडण झाल्यावर मी काय तुझ्यासारखी, तुम्हीच म्हणा, आम्हाला नका कोत्यात आणू. मी काय तुझ्यासारखी, हा, कोलाटीन नाही. आणि अजून झालं ना भांडण, आपण जर म्हणलं ना शेजारची बाई असं म्हणली, ती तिच्यातून कोलाटणीत काही, आता इथं शब्द लय बारीक आहे का? पाया पडतो महिला मंडळ. कोलाटीन हा शब्द स्त्रीसाठी नाही. तुम्ही नको तसे अर्थ लावू नका. कोलाटीन या शब्दाचा अर्थ असा आहे, जी शास्त्राच्या विरुद्ध वागते आणि शास्त्राची मर्यादा पाळत नाही. त्याला ओवी असे, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. जी मर्यादा पाळत नाही, जिच्याकडे धाक नाही, ते कोलाटणीचं नाव आहे माया. शब्द नीट आहे का? काय नाव आहे? माया. आणि हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेचा. इंद्रिकेचं वाक्य ऐकायचं का दुसरं? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. बोला, तुमचं काय मत आहे? लोकांना काय, कोण बायको आहे, कोण बायको आहे? सगळे पुरुष उत्तर द्या मला. तुमच्या घरात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? बायकोवर. मेली तुमची बायको. तुमच्यातले किती बायको संग जायला तयार आहेत? बोटवर करा, तुमचा सत्कार करतो मी तो. अरे मेली नाही तरी बोटवर करीन तुम्ही, मेल्यावर कराल. हा तमाशा आहे. आणि हा त्या कोलाटणीचा तमाशा आहे. तिचं नाव माया. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. पोरगी प्रेम करू शकत नाही. पोरगी फक्त ATM मोकळं करते, प्रेम करीत नाही. काही पोर म्हणतात त्याने मला शब्द दिला, तुला काही एकट्याला दिला नाही. 3 जणांनी भाषा घातल्या, तो 4था नंबर आहे. तू ही दुरी तयार ठेव. प्रियशी ती कोण? प्रियशी कोण? बायको. हे कोटकं सांगू, अंगातलं ताकद संपली, जग संपलं. लोकांना काय घेणं आहे? हे आता माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, लोक काल तारीख घेतील. लोकांनी हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बघ रात गई नाही महाराज. हे आपले इंद्रिकेचे वाक्य येते, काल खरे, आज खरे, उद्याही खरे. काय घेणं लोकांना तुमचं? काही लोक म्हणतात समाज आमच्यावर प्रेम करतो. डोक्यातून काढून टाका. समाज बापाला उचलून आपटितो, तो काला प्रेम करेल. सोडून द्या ही गोष्ट. तुम्ही फक्त खिसात भक्कम ठेवा तर जग आहे. आज एक मुलगा आईतून बघताय, आहे की नाही? बोला. मग एक मुलगा जर आईतून उभेत राहत असेल तर एकच सून पोराला त्याच्या आईपासून बाजूला काढू शकताय? शक्य नाही. काढलाय. इथं 6 जणी आहेत अशा बसेलेत माझ्या पुढं.
नावा सगट उभ्या करीन, नावा सगट. मग मला सांगा, नवऱ्याच्या आईनं रक्ताचं पाणी केलं ही तिची चूक झाली? स्वतःच्या गळ्यातले दागिने बुडून तिला मुलगा मोठा केला ही तिची चूक झाली? तिची चूक काय? उपाशी राहून दुसऱ्याच्या शेतात काम केलं, रात्रीचं कालवून सकाळी गरम केलं झालं. बरे, आणि 3 रंगाचं लुगडं नेसली, तिनं काय चूक केली मला सांगा ना. तिला तुमच्या इष्टीशी घेणं नाही. तिच्याकडे पाहून तिचा मुलगा हसला तरी तिला समाधान आहे. तिनं कधी पोराकडे 1 एकर जमीन मागितली? तिनं कधी 1 एकर 1 तोळा सोनं मागितलंय? अरे उलट तू त्या नवऱ्याला लुटलंय, पण तिनं मुलाला लुटलं नाही. आणि तीच आई तुम्ही बोलायची बंद केली. खरंय का खोटंय बोला, तरी त्या बिचारीचा जीव गुंततो. कारण माया आहे. आता शब्द आपला फिरला चालला होता. ती जी माया आहे कोल्हाटीन, ती ह्या गावात राहायला आली. तिचा ह्या गावाचा काहीच संबंध नाही. शब्द नीट आहे का? जन्माला येताना आपण माया घेऊन आलोय का नंतर आली? डोळा बरोबर आणलाय, डोळा बरोबर आणलाय, कान बरोबर आणले, पाय बरोबर आणले, हात बरोबर आणले, माया बरोबर आणलं नाही ना आपण आल्या होती आली. मग ती पाहुणी आहे का इथली आहे? पटापट बोला. ती पाहुणी आहे ना. कोणत्या गावची? करेक्ट. शरीर गावाची माया ही पाहुणी, आणि तिला आपण शरीरानं राहायला जागा, नीट आहे का? इकडे लक्ष द्या. शरीरानं राहायला जागा दिली, मग तिने शरीराचं वाटोळं करावं का निघून जावं? निघून जावं. पण ती गेली नाही. कोण? क्वालिटी शब्द नका वापरा होता. माया गेली नाही. तिने काय केलं ऐका. ती ह्या गावात राहायला आली तर आली. तिचं असं म्हणणं आहे मला याच गावात नवरा करायचा आहे. कुणाचं केलं? बॉम्बाला कीर्तन मायेचं. एक तर तिचा आणि याचा काही संबंध नाही, तरी ती राहायला आली आणि ती म्हणते मला याच्यातच नवरा करायचा आहे. आता याच्यात नवऱ्याला काही तोटा नाही. आतमध्ये आतलंही नवरे आतमध्ये लय नवरे. पण तिचं म्हणणं काय माहिती का? तिच्या 2 अटी बारीक आहे का? मी नवरा करीन याच्यातलाच, पण माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, ही पहिली अट आहे. म्हणजे नवऱ्याची आई कोण झाली पाहिजे? मीच. आणि बायको कोण झाली पाहिजे? मीच. आणि दुसरी गोष्ट, मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला पोरं झाली पाहिजे, आणि मी मोकळी राहिली पाहिजे. मला काहीच नको, फक्त एक पाहिजे, माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. तिला विचारलं बाई तुला याच्यातला कोणता नवरा करायचा? कारण याच्यात आतमध्ये नवऱ्याला काही तोटा नाही. तर तिनं याच्यात मी नावाचा नवरा केला. पती जन्मला माझे पहिलं सूत्र नव्हतं, अजून किचकच काय सांगत. परत मागण येतो. मी नावाचा साप, मी नावाच्या सापाने मिठी मारली की आनंद गेला. अंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आणि तिसरी कोण आली? माया. तिनं काय केलं? याच्यात नवरा केला. आता त्या नवऱ्याचं नाव काय? गेलं बॉम्बाला कीर्तनाला. मी आता मी मुळात याच्यात राहिला होतास, आणि ती पाहुणी आली ती कोण आहे? तुम्ही आजारी आहे का? मग तुम्हाला बोलायला हरकत काय आहे? पाहुणी आली ती कोण आहे? माया आहे. आणि याच्यात आत कोण राहत होता? मी. तिनं केलं त्याच्याशी लग्न,
आणि मुळात तिनंच तो तयार केला. म्हणजे नवराय तोच, आई तीच. कोण? हा, माया. फिट बसला आता. आणि तिला दिवस नाही गेले, नवऱ्याला दिवस गेले. अरे देवाची लीला झाली, बुरबुर का होईना आली. नाही तर पाऊस कुठे गेलं मुंबईला. तिनं नवरा केलाय. कोण? बरे मी. आता दिवस कोणला गेलेत? हा, मीला. मग आता पोरं कोणला होतील? मायेला होतील का मीला होतील? करेक्ट. म्हणजे नवऱ्याला पोरं होतील, बायकोला पोरं होणार नाही. आणि नवऱ्याला पोरं किती झाली माहिती का? 12. लई किचकटे. काय किती झाले? 12. आता 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पुरी. कोणला? गेलं बोंबल मीला. आता मीचे 6 पोरं ऐकायचे. 6 पटकन ऐका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे काय झाले? पोरं. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा या झाल्या पुरी. 6 पोरं 6 पुरी. यांची आई माया, यांचा बाप मी. मग आता 12 पोरांची माहिती 1-1 मिनिटात ऐकायची का पुढे चालायचं? अरे पुढे चालायचं का ऐकायची माहिती? एका पोराची माहिती ऐकायची का पटकन? एका वाक्यात ऐका. एखाद्या गोष्टीचा काम शरीरात जर तयार झाला तर पाप पहिल्यांदा डोळ्यात तयार होतो. आणि डोळ्यानं पाप केलं